जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। ऐतिहासिक घोडे बाजारासाठी ओळखल्या जाणाऱ्या सारंगखेड्यात सुरू झालेल्या चेतक फेस्टिवलमध्ये यंदा विशेष आकर्षण म्हणून अश्वांच्या क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत। इतिहासात पहिल्यांदाच अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। 16 ते 19 डिसेंबर पर्यंत या स्पर्धा रंगणार आहेत। तेवढे फेस्टिवलला क्रीडा परंपरा आणि थराराची नवी ओळख मिळणार असल्याची माहिती चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंह रावल यांनी दिली। या अश्व क्रीडा स्पर्धांमध्ये घोड्यांची वेग स्पर्धा, 24 किलोमीटर रेस स्पर्धा, बॅरल रेस, बॉल बकेट, शो जम्पिंग, टेंट पॅकिंग, रिंग पॅकिंग अशा वेगवेगळ्या अश्व स्पर्धा होणार आहेत। त्या स्पर्धेसाठी जवळपास भारतातील वेगवेगळ्या भागातून 200 विद्यार्थी दाखल झाले। तसेच देशातील विविध राज्यातून आलेले नामांकित अश्व व अश्व मालक या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असून प्रत्येक स्पर्धेत घोड्यांची ताकद, चपळता आणि प्रशिक्षणाचे उत्कृष्ट दर्शन घडणार आहे। चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून सारंगखेड्याची अश्वक्रीडा परंपरा अधिक भक्कम होत असून या अश्व स्पर्धेमुळे चेतक फेस्टिवल हा देश पातळीवर प्रसिद्ध झालाय। पुढच्या काळात देखील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येतील। आतापर्यंत नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढच्या काळात देखील अश्व शौकीन व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या थरारक अश्व क्रीडा स्पर्धांचा आनंद घ्यावा असे आवाहन चेतक फेस्टिवलचे आयोजक जयपाल सिंह रावल यांनी केले। आज आपण इथं बघतो की मारवाडी प्रजातीची नर म्हणजे स्टॅलियन कॅटेगरीच्या इथं हॉर्स शो होतं, सौंदर्य स्पर्धा होते आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर निश्चितच तुम्हाला इथं जवळपास आमच्या 20 ते 22 स्पर्धकांनी अश्वांनी इथं प्रतियोगितेमध्ये भाग घेतलेला आहे। पूर्ण भारतभरातनं ते इथं आलेले आहे। तामिळनाडूपासून तर राजस्थानपर्यंतचं इथं अश्व आपल्याला बघायला मिळतील आणि आपण बघताय की सारंगखेड्याच्या या अश्व स्पर्धांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि निश्चितच त्याच्या पुढच्या काळात पण आम्हाला चांगले प्रतिसाद मिळण्याचे आता उद्यापासून आमचे खरं म्हणजे एन्ड्युरन्स ते 24 किलोमीटरची घोड्यांची रेस आहे, ती लांब पल्ल्याची रेस आहे, ती उद्या इथं आहे। त्याच्यानंतर परवापासून इथं अश्व क्रीडा स्पर्धा इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्स ज्या इथं जवळपास 150 ते 200 मुलं इथं त्या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या शाळांचे, वेगवेगळ्या रायडिंग क्लबचे इथं ते विद्यार्थी आहेत आणि मोठेसुद्धा ओपनसुद्धा त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे आणि त्याच्यातल्याच इथं प्रतियोगिता या 2-4 दिवसात आपल्याला पुढच्या 16 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत बघायला मिळतील। त्याच्यामध्ये तुम्हाला बॅरल रेस आहे, तुम्हाला बॉल इन बकेट आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये शो जम्पिंग आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये टेंट पेगिंग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला रिंग टेंट पेगिंगमधलं रिंगची पण त्याच्यामध्ये स्पर्धा आहे, ज्याच्यामधून लान्स भाला आहे तो एका छोट्या रिंगमधून तो मध्ये टाकला जातो, तीसुद्धा स्पर्धा इथं आहे। आपण बघणार की इथं वेगवेगळ्या स्पर्धा आता सारंगखेड्याचा अश्व महोत्सव, सारंगखेड्याचा चेतक फेस्टिवल सर्व अश्व स्पर्धांसाठी, सर्व अश्व प्रतियोगितांसाठी अश्व महोत्सव म्हणून या देशासमोर आणि जगासमोर आलेला आहे। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।